जय भीम, जय संविधान. 15 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार नागपूर येथील दीक्षाभूमीवर करण्यात आला. त्यावेळी बाबासाहेबांसोबत एकूण 3 लाख ते 65,000 पासून तर 5 लाखापर्यंतच्या हिंदू धर्मातील लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार बाबासाहेबांसमोर केलेला. ही गणती खूप मोठी आहे बहीण भावांनो. 1956 बाबासाहेबांसोबत 3,65,000 पासून ते 5 लाखापर्यंतचे एवढी मोठी जनसंख्या आताही कोणत्याही धर्मामध्ये एका वेळी एवढा धर्मत्याग करत नाही आणि धर्म स्वीकारत नाही. एवढा मोठा बौद्ध धर्मामध्ये सुरुवात झाली धर्म स्वीकारण्याचा. आणि त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्याला जे 22 प्रतिज्ञा दिल्या बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या नंतर बौद्ध धर्मात त्या प्रतिज्ञा पाळायला पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन एक माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, ना की अंधश्रद्धेत जायला हवं. त्या आपण 22 प्रतिज्ञा बघूयात. पहिली प्रतिज्ञा, मी विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. दुसरी, मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. तिसरी, मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळेन. मी सर्व प्राणीमात्रावर दया करेन, त्यांचे लालनपालन करेन. मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही. ज्ञान म्हणजेच प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आजपासून माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतापर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. प्रेझेंटेशन ग्रीलाइन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या 22 प्रतिज्ञा घेणं ही भारतात त्यानंतर बौद्ध धर्मात प्रवेश करतानाची एक प्रथाच बनली. विश्वाचे शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा शिकवणीतून जो मार्ग आपल्याला दिलेला आहे त्या धर्मामध्ये आपण अभिमानाने जगत आहोत. मित्रांनो, बाबासाहेबाची माया समाज बांधवांवर किती होती हे यातून दिसते. जर आपण हिंदू धर्मातच जर राहिलो असतो तर आपला कोणीही वाली नव्हता. पण बाबासाहेबांना हे चांगल्या रीतीनं माहीत होतं की मी गेल्याच्या नंतर माझ्या समाज बांधवाचे काय हाल होईल. म्हणून आपल्यासाठी एक महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या धर्मात आहे त्या धर्मात आपल्याला सुरक्षित ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आज आपण खूप सन्मानाने स्वाभिमानाने जगत आहोत. हे बाबासाहेबाचे आपल्यावर अनंत अनंत उपकार आहे, हे आपल्याला विसरून नाही चालता येणार. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन 6 डिसेंबर 1956 म्हणजेच 1 महिना 21 दिवसांनीच बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण झालं. अशा प्रकारे जोवर चंद्र सूर्य तारे राहील तोपर्यंत आपल्या येणारे
हर एक पिढीला त्या महामानवाने, त्या मायेच्या सागराने आपल्याला आपलं संपूर्ण पिढी जात जन्म देणाऱ्या मायबापापेक्षाही आपलं भविष्य सुरक्षित करून गेलेले आहे. म्हणून बाबा, तुझे लेकरं कमी अधिक समजदार असेल, पण कायमस्वरूपी तुझे उपकार संपूर्ण समाजातील प्रत्येक व्यक्तीला हे माहीत आहे आणि प्रत्येक व्यक्ती तुझ्या पुढे नतमस्तक होते समाजाची. कायमस्वरूपी मनोमन पूर्ण अंतःकरणाने ते तुझे लेकरच मानतात बाबा आणि हक्काने म्हणतात की बाबासाहेब आमचा बाप आहे म्हणून. कोटी कोटी संपूर्ण भारतवासियाकडून बाबा कायम कायम तुमच्या ऋणी राहीन. नमो बुद्धाय. जय भीम.